नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कठीण प्रसंग येतीलच, पण रडून थांबण्याऐवजी त्यांना सामोरे जायला शिकावे. कारण स्वामींनी नेहमी लढायला शिकवले आहे, रडायला नाही. कठीण प्रसंग म्हणजे संधी. जीवनात येणाऱ्या अडचणी, संकटे, अपमान, दुःख या सगळ्या गोष्टी टाळणे आपल्या हातात नाही, पण त्या प्रसंगांना कसे सामोरे जावे हे मात्र आपल्या विचारसरणीवर आणि आंतरिक शक्तीवर अवलंबून असते. स्वामींच्या कृपेने अनेक भक्त संकटे पार करून पुढे गेले, पण त्याआधी त्यांनी धैर्य दाखवले, स्वामींवर विश्वास ठेवला, हार मानली नाही. कोणत्याही कठीण प्रसंगी हा विचार करावा की स्वामी आपल्यासोबत आहेत, मग आपल्याला घाबरण्याची गरज नाही. जर असा विचार केला तर अशा कठीण प्रसंगी आपल्याला त्या भीतीला, दुःखाला, संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. अनेकांना असे वाटते की आध्यात्मिक होणे म्हणजे संसार, जबाबदाऱ्या, दुःख, संघर्ष यांपासून दूर जाणे, पण ही कल्पना चुकीची आहे. अध्यात्म म्हणजे संकटांपासून दूर पडणे नाही, तर संकटांमध्ये स्थिर राहण्याची शक्ती मिळवणे. खरे अध्यात्म म्हणजे आपल्या मनाचे प्रशिक्षण आहे. जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा त्याचे समाधान शोधावे, तेव्हाच आपण खऱ्या अध्यात्माच्या वाटेवर असतो. समस्या आल्या की त्याला पाठ दाखवणे ही पलायनाची वृत्ती आहे, पण समस्या आल्या आणि तरी मी शांत राहतो, प्रयत्न करत राहतो, ही खरी आध्यात्मिक वृत्ती आहे. अध्यात्म म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती. स्वामी आपल्या भक्तांना मनाशी, परिस्थितीशी, स्वभाव दोषांशी लढायला शिकवतात. आज अनेक भक्त आयुष्यातल्या संघर्षामुळे थकलेले, हरवलेले स्वामींकडे जातात. डोळ्यामध्ये अश्रू, हृदयामध्ये वेदना घेऊन येणाऱ्या भक्ताला स्वामी समजून घेतात. फक्त समजून घेऊन थांबत नाहीत, तर ते त्या भक्ताला पुन्हा आयुष्यामध्ये उभे राहायला शिकवतात. रडणाऱ्या भक्ताला स्वामी मायेचा हात देतात, पण त्यांना हे मान्य नाही की भक्ताने फक्त रडतच बसावे. कारण भक्ताच्या आयुष्यातल्या अडचणी ही त्याची परीक्षा असते आणि स्वामी त्या परीक्षेमध्ये भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत. रडणे हे क्षणिक असावे, पण लढणे हे सातत्याचे असावे. स्वामींची कृपा त्या भक्तावर होते जो परिस्थितीशी दोन हात करतो, जो प्रत्येक अडचणीला स्वामींचे नाव घेऊन सामोरा जातो. एखाद्या कठीण प्रसंगी रडणे हे स्वाभाविक आहे. अश्रू येऊ शकतात, पण त्यांना आपल्या यशाचा अडथळा बनवू देऊ नका. एखादा भक्त दुर्बल, संशयग्रस्त आणि नकारात्मक असेल तर त्याला वाटते की स्वामी हे दूर आहेत, पण जेव्हा तो आत्मविश्वासाने, सकारात्मकतेने आणि भक्तीने चालतो तेव्हा स्वामी त्याच्या मनातच प्रकट होतात. जेव्हा एखादा भक्त संकटामध्येही डगमगत नाही, निस्वार्थ सेवा करतच राहतो, तेव्हा तो स्वतःला सिद्ध करत नाही, तर स्वामींच्या संस्कारांना दाखवून देतो. म्हणूनच आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, कारण आपले सामर्थ्य हे स्वामींचे प्रतिबिंबच आहे. स्वामी हे फक्त एक दैवत नाही, तर ते एक प्रेरणा आहेत. स्वामी हे त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या भक्तांनाही समर्थ बनवतात. महाराजांच्या सेवा मार्गातील भक्ताला स्वामी रडू देत नाहीत, तर त्याला उभे राहायला शिकवतात. स्वामी भक्ताचे आयुष्य हे सोपे नसेल, पण ते समर्थ असेल. सतत रडत राहणे म्हणजे स्वामींच्या कृपेचा विसर पडणे. स्वामींचा भक्त हा रडत नाही, तर रडणाऱ्यांना सावरतो. जर तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये असाल तर फक्त स्वतःशी एवढेच बोला की मी रडणार नाही, कारण स्वामी माझ्यासोबत आहेत. अशा विश्वासाने आपल्या जीवनामध्ये खरे बदल घडू लागतात. महाराजांनी भक्तांना कधीही परिस्थितीपुढे झुकायला शिकवले नाही. त्यांनी संकटांना सामोरे जाण्याची तयारी, धैर्य आणि आत्मविश्वास दिला. जेव्हा स्वामींची भक्तावर कृपा असते तेव्हा भक्त कमकुवत राहत नाही. त्याचे बोलणे, चालणे, निर्णय सगळे एका दृढ भावनेतून सुरू होते, कारण आता तो स्वतःवर नाही तर स्वामींवर विश्वास ठेवून चालत असतो. स्वामी भक्ताला मनोबल देतात, आपले बळ वाढवतात, आपल्याला असे बनवतात की संकटे आपल्यापुढे लहान वाटावीत. महाराज नेहमीच आपल्या भक्ताला सावरण्यासाठी, उभे करण्यासाठी आणि लढवण्यासाठी तयार असतात. त्यांनी कधीही भक्ताला कमकुवत बनवलेले नाही. उलट त्यांनी भक्तांना संकटांना सामोरे जाण्याचे, परिस्थितीवर मात करण्याचे आणि मनोबलाने जगण्याचे बळ दिलेले आहे. अश्रूंपेक्षा कृती महत्त्वाची आहे, ही शिकवण त्यांनी वेळोवेळी दिली. भक्त खचतो, रडतो, पण स्वामी त्याला पुन्हा उभे करतात, संकटांशी लढण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच हे नेहमी लक्षात ठेवा की स्वामी भक्ताला रडायला नाही तर लढायला शिकवतात, संकटे टाळायला नाही तर ती पार करायला शिकवतात, आणि अशा लढणाऱ्या भक्तालाच ते आपली कृपा बहाल करतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.